considering BJP has not crossed the majority mark, and also considering your experience, who do you think will be the next PM of the country? I can't say anything. You see, we are not sure whether we will be able to form a government. As I said, we'll discuss with our colleagues and decide next course of action. महायुतीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येते की जातीय तेढ आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे. खरंच असं झालं का? जरांगे फॅक्टर इतका मोठा इम्पॅक्ट झाला का? कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचं भविष्य दिसतंय. असं की लोकांनी त्यांना दूर केलेलं, आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी त्याची कारणमीमांसा करून डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा विचार आहे. त्याच्यात काही तथ्य नाही. हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे. तिथं बदलाची आवश्यकता आहे, परिवर्तनाची आवश्यकता आहे. गेले 10 वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधल्या 2.5 वर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला प्रत्येक अशा प्रकारचा निकाल हा लोकांनी घेतला. 250 से नीचे बीजेपी आई है, बीजेपी 250 से नीचे है. ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार, और उसके लिए आप बचें? ये मैंने बताया कि हम कल नहीं बैठेंगे, बात करेंगे. कई हमारे साथी यहाँ नहीं है. ये डिसीजन कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं लेगी. ये डिसीजन कलेक्टिव डिसीजन होगा. कलेक्टिव सोच चाहिए और ये तो काम अगले 2-3 दिन में हो जाए. अपक्ष उमेदवार विशाल पाटील आता विजयी झालेत अशा पद्धतीची माहिती समोर येते. विशाल पाटील सांगली ठीक आहे, विजय झाले तर त्यांचं अभिनंदन. विनंती केली होती ठाकरेंना की कुठेतरी काँग्रेसला ती सीट दिली गेली पाहिजे. निर्णय झाला, निकाल झाला, ते विजयी झाले. आता कशाला त्याचं इंडिया अलायंस आने वाले वक्त में नीतीश कुमार जी के लिए डेप्यूटी प्राइम मिनिस्टर ये ऑफर में कंसिडर करेगी? इस इश्यू के बारे में हमारे यहाँ डिस्कशन ही हुआ है. जब तक बात नहीं होती, कलेक्टिव थिंकिंग नहीं होता, तब तक इस बारे में कुछ जवाब देना ठीक नहीं. थोडं रुची एक दोषी. पवार साहेब, काही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हंग जर संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या. तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत? माहिती नाही आम्हाला एक, आणि अजून कुणाला मेजॉरिटी आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एक 24-48 तासाची आवश्यकता आहे. ते झालं मी कुठून बाहेर पडले, त्यांना या निकालानं धडा मिळाला असं वाटतं तुम्हाला? तर ते विचार करतील. याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला लावा लागेल. अनेक गोष्टी आहेत ते सांगते. आता आजच सांगणं अवघड आहे, पण सांगण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून शहाणपणा हा सुचून कदाचित काही वेगळा विचार करतील, माहिती नाही. असं हा विषयच आमच्या उपयोग नाही. आज कोणाला घ्यायचं का नाही हा विषयच नाही. त्याची चर्चा करायचं कारण नाही, तो आमचा अजेंडा नाही. ये इसका जवाब उन्हें दिया. पवार साहेब, भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर तर पोहोचताना दिसत नाही. या अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अन्य पर्यायी नावांचा विचार जर याची चर्चा आम्ही केलेली नाही. हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही. त्या संबंधीचं कलेक्टिव्ह थिंकिंगची आवश्यकता आहे. उद्या परवा आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस पण तो विषय आज आमच्या अजेंड्याच्या समोर नाही. थँक्यू व्हेरी मच.